नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज एकदा पुन्हा मला सुट्टी आहे. मम्मी उल्हासनगरला गेली आहे. मी फ्रेशन अप झाले, दिवा लावला आणि आता मी बनवणार आहे जेवण. मटकी, भात आणि रताळीची कोशिंबीर. हे थोडंसं नवीन आहे ना, तर मी ती रेसिपी तुम्हाला दाखवेन आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ट्राय करा. आता डिरेक्टली लेट्स गो टू किचन, कारण इट्स ऑलरेडी लेट फॉर द लंच. ती रेसिपीकडे वळूया. तर आता मी किचनमध्ये आले. आता मी भात लावते आणि मटकी मी ऑर्डर केली आहे ब्लिंकिटवरून, सो ती येते. तोपर्यंत त्याची प्रिपरेशन करून घेते. कांदा, लसूण, टमॅटो, मिरची सगळं चिरून घेते अँड मग डिरेक्टली आपण रेसिपीकडे वळूया, कारण मला लागली खूप जास्त भूक. इंग्रेडियंट्स तुम्ही बघू शकता. कांदा, टमॅटो, बटाटा, मिरची, ठेचून घेतलेला लसूण आणि मटकी. वेलकम बॅक टू माय ब्लॉग. मी फ्रेशन अप झाले आणि आता मी चहा घेणार आहे. आज मी बनवणार आहे एग करी आणि राईस. आणि काल मी एक सेल्फी स्टिक ऑर्डर केलेली Amazonवरून आणि हे बघा लगेच आली. पण ॲक्च्युली आधी माझ्याकडे एक सेल्फी स्टिक होती, पण त्याचं मोबाईल होल्डर म्हणजे ना असं खराब झालेलं. ते मी फोन असं स्ट्रेट लावला किंवा आडवा लावला तर ते फिरून जायचं. मागून स्क्रू टाईट केला, सगळं केलं, पण नाही झालं. सो फायनली म्हटलं मरू देत, मागूया. ही मागवली आहे. ही ओपन करून मी पण बघते आणि तुम्हाला पण दाखवते आणि बाकी एग करीची रेसिपी तुम्हाला दाखवेनच मी. ओके, तर आता हे ओपन करून बघूया आपण. व्हेरी नाईस. जरा ह्याला चेक करूया किती उंच आहे. ओके, 3 लेग आहे. ॲक्च्युली ही जरा महाग मिळाली मला. अदरवाईज जे सेल्फी स्टिक्स मी घेते ते 300 किंवा 400च्या रेंजमध्ये असतात, पण ही मला मिळाली 609 रुपीजमध्ये. पण इट्स ओके. ॲक्च्युली मला आता ट्रिपला पण लागणार आहे ना, हाय हॅलो फ्रेंड्स करायला, तर मी म्हटलं की चल मागून घेते अँड बघूया यूज करून आता ती कशी आहे. त्याच्यासोबत हे चार्जर. सेल्फी स्टिक तर मला आवडली आणि आता मी ती लावली पण आहे. आता अंडे मी बॉईल करायला ठेवलेत आणि चहा ठेवते, त्यासोबत भात लावून घेते, म्हणजे सगळी कामं एकत्र होतील. आणि मग जी अंडा करी बनवायची आहे त्याचं प्रिपरेशन करून मग तुम्हाला भेटेन मी. आता मी तुम्हाला हे दाखवते. आता हे बघा, एग्स बॉईल करायला ठेवलेत. ह्यामध्ये चहा ठेवणार आहे आणि ह्यात भात लावते, ह्यात अंडा करी बनेल. सो हे काढून घेते. आता चहा रेडी आहे. हे बघा, मी चहा घेते. खूप वेळ झाला मला चहा घ्यायचा होता, पण मी ते सगळं प्रेप करत बसले. आता लगेच चहा पिते आणि मग पुढची रेसिपी बघूया. आणि हे बघा, आता सगळं बनवून झालंय. अंडा करी, राईस आणि इथे मी रताळी एक बॉईल केलंय, बस. आणि आता तुम्ही पाहिलं जेवण बनवून झालंय. थोडा वेळ बसते कारण खूप दमले, अडकले इकडे. आता मी छान रिलॅक्स झाले आणि मम्मी येते, सो मम्मीची वाट बघते. मम्मी आली की जेवून घेईन. भूक तर लागली आहे, पण आता मम्मी पोचत आली आहे. मम्मी मगाशी मला म्हणाली की दादरला पोचली आहे. त्यानंतर पण आता पाऊण तास वगैरे झाला आहे, सो येत असेल मम्मी. मम्मी आली की जेवूया. अँड बाकी आजच्या दिवसात माझे खूप पार्सल्स येणार आहेत. मी सवानावरून, मिंत्रावरून खूप गोष्टी ऑर्डर केल्या आहेत फॉर माय नेक्स्ट ट्रिप. आणि आता काय काय येतं ते बघूया.
दिवसाच्या शेवटी मी तुम्हाला ते दाखवेन, कारण 1 बाय 1 ते येत राहणार आहे. मला आज सकाळीच मेसेज आला आणि मिंत्रावरून 2 ड्रेसेस होते ते आले पण. बाकी अजून 2 राहिलेत आणि सवानाचे 6-7 पार्सल्स आहेत. सो ते आले की तुम्हाला दाखवते. तर आता माझं सवानाचं पार्सल आलंय. मी तुम्हाला म्हणाले ना आज दिवसभरात खूप पार्सल्स येणार आहेत आणि मला काय वाटलं की मम्मी आली म्हणून मी त्याच्या तोंडावर कॅमेरा असा घेऊन उभी राहिले, पण हे माझं पार्सल आलंय. सो हे पण उघडून बघूया. आणि हे बघा, हे 2 मिंत्रावरून आलेत. सगळे संध्याकाळी उघडणार, आता काहीच उघडणार नाही. हॅलो, वेलकम बॅक. कशी येतं? किती वेळ लागला तुला? 3 तास? ट्रेन खूप लेट होते माहितीये. काय फायदा झाला लवकर निघूनचा? हा पण ठीक आहे ना. हा ठीक आहे. फायनली काल गेली आणि आज मग मला थकवा होता, मला झोप आली. ट्रेन मध्ये एवढी झोप येत होती मला. आज झोप मग आता. मला कधी नाही असं झालेलं आहे. हे घे, तुला संत्री आणली. ओके. आणि ती मेथी आणली, मेथी. बस बाकी काय नाही. आणि स्वतःला आणलं. आता मम्मी आली आहे. तिने भाजी कशी केली? हळू गरम. मस्त झाली, खूप छान झाली गं. भातासोबत खाऊन बघ. हळू गरम. छान झाली. तर हे बघा, अंडा करी आणि राईस. आता मी पण खाऊन घेते आणि मी टेस्ट केलेली मगाशी, सो मला तर आवडलेली. मला माहित होतं मम्मीला आवडेल की नाही. तुला आवडली ना? खूप मस्त झाली, छान झाली. ठीक आहे. सो आतासाठी बाय. आणि ते पार्सल सगळे एकत्र आले की मग ते तुम्हाला दाखवणारच आहे मी. सो टिल देन यू गाईज स्टे ट्यून. गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ. लंच झाल्यानंतर मी जरा आराम केला, म्हणजे 15-20 मिनटं. मग मी विटॅमिन सी घेऊन बसले आणि 2-3 ब्लॉग्स एडिट केलेत. आता एक पूर्ण एडिट होऊन अपलोड झाला आहे, तो उद्या लाईव्ह होईल. आणि एका ब्लॉगचं सगळं बॅकग्राऊंड म्युझिक आणि सगळं बाकी आहे, प्लस त्याचे थंबनेल्स बाकी आहेत. सो मम्मी म्हटलं थोडासा ब्रेक घेऊया, कारण कॉन्स्टंटली फोनमध्ये बघून 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 जरा डोकं हेवी होतं. आणि आता मम्मी उठली आहे, मम्मी चहा ठेवते. मी तोपर्यंत जरा आज तेल लावून घेते. लास्ट टाइम मी लाल तेल लावलेलं, डाबर लाल तेल, जे मम्मी उल्हासनगरवरून घेऊन आलेली. आणि हे मी ऑनलाईन मागवलेलं, सो हे मी रेग्युलरली लावते. मला तर माहीत नाही याचा काही रिझल्ट येतोय की नाही, पण माझे खूप केस गळत आहेत बिकॉज ऑफ द ड्राय स्काल्प. तर मी म्हटलं जाऊ दे, तेल लावून घेऊया. तेल लावून झालंय माझं. आणि हे माझे कपडे आलेले आहेत फ्रॉम सवाना अँड मिंत्रा. तर आता मी हे ओपन नाही करत आहे, हे फक्त तुम्हाला जस्ट दाखवते अशी. हे बघा, हा एक कॉर्डसेट आहे, एक फुल ड्रेस आहे आणि एक टॉप आहे. हे डेनिम आहे. हे सगळं मी तुम्हाला थोड्या वेळाने, म्हणजे चहा पिऊन झाल्यानंतर ओपन करून दाखवते आणि वेअर करून पण दाखवते, म्हणजे मला पण लक्षात येईल की ते सूट करतंय की नाही करत आहे, किंवा फिटिंग मला कळेल की काय आहे. बिकॉज पार्सल रिसीव्ह झाल्यानंतर मी फक्त त्या कव्हरमधून काढून ठेवलेत कपडे, मी अजून ट्राय केलेले नाही. आता पुन्हा मी किचनमध्ये आले. मगाशी चहा घेतला, त्यानंतर पुन्हा 2 ब्लॉग्स एडिट केले, एक ब्लॉग अपलोड केला आणि एक अपलोड करून ठेवलाय जो उद्या लाईव्ह जाईल. मग जरा वेळ बसले, टीव्ही पाहिला आणि आता फायनली पुन्हा किचनमध्ये. का तर मी बनवते एग राईस. दुपारी एग करी आणि भात होता, पण करी संपली आणि हा एवढा भात राहिलाय. तर मी म्हटलं मी एग राईस बनवते, तर आता ह्याचा एग राईस बनवूया. यासाठी लागणारे अनियन, टमेटो आणि लसूण, मिरची, दॅट्स इट. सो सगळं रेडी करते. आता सगळं चिरून झालंय. कांदा, कढीपत्ता, मिरची, टमेटो आणि ठेचलेला लसूण. आता मी हे राईस बनवणार आहे.
आता भात रेडी झालाय, मम्मीला देऊया आणि मम्मी टेस्ट करून सांगेल की कसा झालाय भात. बघून तर बसतो आधी. बोलते वाव, मस्त झाले, एकदम छान झाले. तर मम्मीने टेस्ट केले, मम्मीला आवडले. मम्मीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकला, आता मी खाऊन बघते. हा माझा सेकंड टेक आहे. ॲक्च्युली मी बोलत बोलत गेले, रिव्ह्यू पण दिल्यानंतर लक्षात आलं की रेकॉर्डिंग ऑन नव्हतं. तर पुन्हा एकदा तुम्ही मम्मीचा रिव्ह्यू पाहिला, मम्मीला भात आवडले. आता मी जरा टेस्ट करून बघते. छान झाले. मला ॲक्च्युली माहीत नव्हतं कसं होईल आणि काय होईल, आणि मग भेटूया आपण पुढे. मी तुला 10 of 10 दे. थँक्यू सो मच. ऐकलं नाही, छान आले. मम्मीने परत टेक 2 दिला. ठीक आहे, थँक्यू सो मच. बाय.